सर एक कन्सिस्टन्सी पोरं एक 2-3 दिवस करते, 2-3 दिवस परत गॅप आणि मार्ग चुकते सर. पहिले आपण हे जिथं हे ज्याच्यासाठी आलो आपण ते सोडून दुसरं काही बी दुसऱ्या क्षेत्रात जाते समजा. सुरुवातीला स्टेट बोर्ड करायचे प्रॉपर. स्टेट बोर्ड केले, सिलेबस वाचलं. त्याच्यानंतर एक-एक सब्जेक्टसाठी एक-एकच रेफरन्स बुक वापरायचं. पोरं तिथं बी चुकणार कारण एका सब्जेक्टसाठी 2-3 पुस्तकं वापरते. जास्तीत जास्त रिव्हिजन होत नाही आपल्याला पेपरच्या टायमाला. तर एक-एक बुक वापरायचं रेफरन्स बुक आणि क्वेशन पेपरवर जास्तीत जास्त लक्ष द्यायचं. मी क्वेशन पेपर डेली घ्यायचो सर. मला वाटत नव्हतं एस-टी-आयला बसेन पण एस-टी-आयचं रिझल्ट लागलं. मला बघता आलं नाही ते माझ्या हातच कापत होते. मोठे मुलं होते 2-3 नवीन-नवीन रूम होती. तर तिथं मला खूप निगेटिव्ह केलं सर. निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा त्यांनी रिॲलिटी बी सांगितली एक प्रकारे, की एम-पी-एस-सीत खूप जास्त क्राउड आहे. कॉम्पिटिशन खूप आहे. आपण आपल्यात तेवढी क्वालिटी नसली तर आपण गुंतून पडतो. 30-30, 32-32 वर्षाचे पोरं आहे, लागेल नाहीये. तर मी घाबरून गेलो होतो. बॅग पॅक केली सर त्याच दिवशी. आपण प्रॉपर केलं ना, तर होऊ शकतं. टाईमपास नाही करायला पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट आणि कन्सिस्टंट तेच करायला पाहिजे रिपीट. कारण सोर्स नाही चेंज करायला पाहिजे. कमीत कमी सोर्स त्याच्यावर जास्तीत जास्त काम करायला पाहिजे. तर मेन्सला मला झोपच लागली नाही सर. ज्या दिवशी पेपर होता मी 2 वाजता झोपलो होतो सर. सर वडील रडले सर अक्षरशः. बरं. मी फोन केलता वडिलांना. म्हणलं रिझल्ट आलं, तर वडील बोललेच नाही त्याच्यानंतर. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. 21व्या वर्षी आय-ए-एस होणारे भरपूर उदाहरणं तुम्ही पाहिलेली आहेत. कोणी आय-ए-एस होतंय, कोणी आय-पी-एस होतंय. परंतु आज एम-पी-एस-सीमध्ये देखील एक असं उदाहरण आहे, की 21व्या वर्षी पहिल्याच अटेम्प्टमध्ये एस-टी-आयपदी निवड झालेली आहे आणि पी-एस-आयचं देखील ग्राउंड दिलेलं आहे आणि पी-एस-आयचा इंटरव्ह्यू बाकी आहे. असे विशाल चरवंडे सर आपल्यासोबत आहेत. विशाल, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर पहिलीच परीक्षा आणि पहिल्याच परीक्षेत हे यश. काय नक्की का ठरवलं होतं तू असं, की ग्रॅज्युएशनलाच असताना तो अभ्यास सुरू केला आणि ग्रॅज्युएशनच्या पहिल्याच परीक्षेत तुझं एस-टी-आयपदी सिलेक्शन झालंय? कशी सुरुवात केली होती? सुरुवात सर मी 12वी कोरोनामध्ये पास झालो बरं. आणि ते कोरोनामध्ये माझं सायन्स मला कळलं की आपल्याला तिकडं काही जमणार नाही ते क्षेत्र एवढं. त्याच्यामुळं 12वी झाल्याबरोबर आणि एक भाऊ बी होतं ऑलरेडी इकडं हं. या क्षेत्रात. तर म्हणलं आपण बी याच क्षेत्रात जायचं, एम-पी-एस-सी करायचा निर्णय घेतला. एम-पी-एस-सीची सुरुवात अशी मी 2022ला पुण्याला आलो. हं. फर्स्ट इयरच्या एंडिंगला. तर मग तेव्हापासून सेपरेट क्लासेस झाले. कमीत कमी सोर्स वापरलं आणि म्हणलं आपल्याला 3 वर्षात पोस्ट काढायची आहे सगळे. आता ते गाईडन्सला ते बी होतं किंवा दाजी वगैरे झाले हे सगळे. तर गाईडन्स भेटलं चांगलं आणि 3 वर्षात प्रॉपर स्टडी करून ग्रॅज्युएशन कुठे केलं तू? ग्रॅज्युएशन वाय-सी-एममध्ये. मग तिकडे वाय-सी-एमला ग्रॅज्युएशन चालू असताना तू इकडे 12वी नंतरच अभ्यास सुरू केला. हो सर, कारण 3 वर्षानंतर बी तेच करायचंय म्हणलं. बरं. तर मग 3 वर्ष अगोदर तयारी चालू केली तर आधीच ठरलेलं होतं फिक्स हो एम-पी-एस-सी सर, करायचं. कधी 12वी कधी ठरलं होते? हे 10वी-11वीच्या म्हणण्यापेक्षा अगोदरच एक पी-एस-आय ड्रीम पोस्ट होती अशी. बरं. म्हणजे चुलते पोलिसमध्ये आहे, दाजी पोलिसच आहे. हं. तर थोडं खाकीची आवड आहे पहिल्यापासूनच सर. बरं. मग त्या क्षेत्रात आवड आहे. त्या क्षेत्रात पुढं काहीतरी करियर घडवायचं निर्णय घेतला आणि 12वी झाल्याबरोबर इकडे आलो सर. टार्गेट पी-एस-आयच होतं. हो सर. मग आता एस-टी-आय तर मिळाली आणि पी-एस-आयचं मला वाटतं तू ग्राउंड पण दिलंय ना? हो सर. किती लीड किती? लीड 36 मार्काची लीड आहे सर. 250 कट ऑफ आहे आमचं पी-एस-आयचं आणि मला 286 मार्क आहे सर. 36 मार्कचं लीड आहे. हो. जेवढे इंटरव्ह्यू मार्क मिळतात तेवढं तो लीड आहे. हो सर. बरं, मग कुठं अभ्यास कुठे केला? अभ्यास सर पुण्यालाच केलं. म्हणजे 22ला पुण्याला आलो तेव्हाच चालू केला अभ्यास इथं. हं. 3 वर्ष क्लासेस वगैरे प्रॉपर गेले आणि तेच रिझल्ट भेटला सर 25ला. बरं. हं. मग याच्या आधी आता ही जी परीक्षा झाली, याच्या आधी कधी परीक्षा दिली होती एम-पी-एस-सी? दिली सर. कधी? अपियर म्हणून 2023ला मी सेकंड इयरला असताना पेपर दिलता. बरं. तर सेकंड इयरला माझी प्री पास झालो होतो. 55 स्कोर होता मला बरं. आणि 54.25 ESO, STI कट ऑफ होता. मग म्हणजे तू ESO ESO, पासून STI आणि पी-एस-आय म्हणजे तिन्ही परीक्षांना तू हो सर. अपिअर होता. हो. मेन्सला अपियर होतो. पण सेकंड इयरला असल्यामुळं मेन्स देता आली नाही सर. त्याच्यामुळं नेक्स्ट मग प्री त्यावेळेस जर मेन्स पास झाला ते जर ग्रॅज्युएशन झालेलं असतं किंवा ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया असतं, तू 20व्या वर्षीच अधिकारी झाला असता. हो सर, 100% झालं असतं. काय नक्की ते म्हण नाही गावाकडं विचारतात, "कोणसे चक्की का आटा खाते हो?" अशी काही सेपरेट गिरणी होती का? काही सेपरेट गिरणी नाही सर, पण मार्ग सोडला नाही सर. एकदा जे केलं तेच आणि
आपला मार्ग बरोबर आहे. मला पेपर टेस्ट सीरीज झाले. टेस्ट सीरीजला स्कोर आल्यावर कळलं, की आपण बरोबर रूटवर आहे. आणि तेच मग करत गेलो. आणि लवकरात लवकर. मग कसा अभ्यास कसा करायचा बरं आता, कारण 12वी नंतर एक तर कॉलेज करण्याचं वय, हो. तेव्हा तू पूर्णपणे अभ्यास एमपीएससीचा करत होता? हो सर, 12वी झाल्यावर पूर्णपणे. कुठे करत होता? इथं सर पुण्याला चालतो. इथंच लायब्ररी लावली. बरं. सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंत प्रॉपर नियोजन केलं. हं. आणि सब्जेक्ट 3 ते 4 सब्जेक्ट घ्यायचो दिवसातून. बरं. तसं करत गेलो. नाही असं आता मोगम सांगण्यापेक्षा तुझं शेड्यूलच सांग, कारण 21व्या वर्षी तू एस-टी-आय झालाय, पहिल्याच प्रयत्नात झालाय, हं. तर तुला फॉलो करणारा वर्ग जास्त आहे. कारण आता तू जर 21व्या वर्षी होतो, तर बाकीच्या पोरांना असं वाटणार, की मी पण 21व्या वर्षी झालो पाहिजेत. कशा पद्धतीने तू अभ्यास करत होता? जरा थोडंसं डिटेलमध्ये सांग. डिटेलमध्ये सर मी नियोजन होतं माझं. तर मी सकाळी 6 ला लॅबला जायचो. 6, 6:30. 6:30 पासून ते 12 पर्यंत माझा एक सब्जेक्ट असायचा सकाळी. हं. सकाळच्या शेड्यूलमध्ये. आणि 12:30, 12:30ला मी मेसला जायचो. म्हणजे 1-1.5 तास ते 2 वाजते. झोप-गीप सगळे 5-10 मिनिटाची. 2 वाजल्याच्या नंतर परत एक सब्जेक्ट घ्यायचो. कारण थोडं बोर होतं माणूस 7 ते 12 मध्ये. मग 2ला एक सब्जेक्ट घ्यायचो. तिथं मॅथ घ्यायचो मी जास्तीत जास्त. कारण मॅथ मला पहिल्यापासून आवड बी आहे आणि अशा टाईममध्ये बी मॅथ आपण करू शकतो. बरं. मग मॅथ 2 तास घ्यायचो तिथून 4 वाजेपर्यंत आणि 4च्या नंतर मग चहा वगैरे 4 ते 5. मग 5च्या नंतर संध्याकाळी मी 8ला जेवायला जायचो. तर 5 ते 8 परत एक सब्जेक्ट घ्यायचो तिथं. 8 ते 9 जेवण. 9च्या नंतर 9ला परत लॅबला बसायचं. हं. 9 ते 11 पर्यंत परत एक सब्जेक्ट समजा. आणि 11ला गेल्यावर रूमवर आम्ही करंटचं डिस्कस करायचो 1 ते 1.5 तास समजा 12, 12:30 वाजेपर्यंत. असं नियोजन होतं सगळं. सुरुवातीला काय फॉलो झालं नाही सर. पण मेन्सच्या टायमाला प्रॉपर केलंय सर. ते तुमच्याकडे खिचडी बनवतात का? हो सर. त्यात सगळे पदार्थ असतात. दिवसभराची खिचडी नव्हती का तुझ्या डोक्यात? नाही दिवसभरात 5-5 सब्जेक्ट घेऊन चालायचं. म्हणजे मला तसे पोरं म्हणायचे 2च सब्जेक्ट कर, हे कर. हं. पण मला ते नियोजन सुद्धा वाटायचं. कारण मला वाटायचं एखादा सब्जेक्ट मागं नाही राहिलं पाहिजे. मग ते फायदेशीर ठरलं का? म्हणजे हो सर. दिवसभरात वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन तो अभ्यास केला. ते तुला फायदेशीर ठरलं का? फायदेशीर ठरलं सर मला. कारण माझं रिव्हिजन लवकर व्हायचं एक तर आणि माझी स्पीड चांगली आहे मला वाटतं. त्याच्यामुळे मला असं खिचडी वगैरे काही व्हायची नाही आणि मी कमी पेजेस वाचायचो ना मग. एकच टॉपिक करायचो एका याचं विषयाचं. त्याच्यामुळे ते प्रॉपर झालं मग. असं स्पीड जास्तच आहे म्हणूनच 21व्या वर्षी अधिकारी झालाय. बरं मग आता ज्यावेळेस तो अभ्यास करत होता, एक तर ग्रॅज्युएशन समजा तुझं वायसीएममध्ये एका बाजूला चालू होतं, दुसऱ्या बाजूला तू इकडे अभ्यास करत होता. आता तू कशा पद्धतीने अभ्यास करत होता हे सांगत होता. पुस्तक कुठली वापरायचं? सर बुक्स लई मोठे आहे तसे आपल्याला सांगायला. पण मी जे रेफर केले मार्केटमध्ये ते खूप सांगतो पुस्तक सर. आहेत. तू कुठले वापरले ते सांग? मी जे वापरले ते सांगतो हं. सर. मी इकोला देसले सरांचं बुक वापरलं. बरं. पॉलिटीला कोळंबे सरांचं. हिस्ट्रीला मी पवन माळी सरांच्या नोट्सच केल्या प्रॉपर. हं. नंतर मला मेन्सच्या टायमाला तरी वाटलं समाजसुधारक मी समाधान महाजन सरांच्या बुकमधून केले. त्याच्यानंतर जिओग्राफीसाठी मी सौदी सरांचं बुक केलं आणि मॅथ्ससाठी मी पोलीस भरतीचा क्लास केलता सर 12वीला असताना. बरं. तर ते माले सर होते. हं. त्यांचं बुक करायचो मी. पण नंतर म्हणलं सचिन ढवळे सरांचे पी-वाय-क्यू केले त्यांच्या बुकमधून. आणि सायन्ससाठी भस्के सर. लँग्वेजचं म्हणलं तर मराठीसाठी मोरा वाळंबे सर बेस्ट ऑफ सगळे तेच करते. मी तेच केलं सर. त्याच्यानंतर इंग्लिशसाठी झिरो एरर सर. बरं. आणि हे सगळं करत असताना राज्यसेवेचा कधी अभ्यास केला का नाही? राज्यसेवेचं कधीच नाही केलं सर. राज्यसेवा माइंडमध्ये होतीच नाही. कारण मला पहिले पोस्ट बॅकअपसाठी काहीतरी किंवा पी-एस-आय ड्रीम होतं 2 काहीतरी. त्याच्यामुळे मग राज्यसेवा कधी माइंडमध्ये नव्हती सर. पण हे माहिती होतं का राज्यसेवेतल्या पोस्ट माहिती होत्या? पोस्ट माहीत होत्या सर, पण सिलेबस बी माहीत नव्हतं मला कधी. म्हणजे तिकडे कधी विचारच केला नाही नाही तसा. सर. पण तू एवढ्या जर कमी वेळात जर तुझं एवढं ग्रास्पिंग पॉवर चांगलं आहे, तू म्हणतो तुझं स्पीड पण चांगलं आहे. राज्यसेवा करायला पाहिजे होती. करायला पाहिजे होती सर. ते बी मला नंतर कळलं कारण मी 24ची मेन्स दिली सर राज्यसेवेची. 24ची मेन्स दिली हो सर. अभ्यास न करता? नाही करता सर. कारण 117 कट ऑफ होता आणि मला 122 मार्क आले सर. बरं. तर मेन्सचं मी तरी बी नाही केलं. म्हणलं मेन्सला असताना मेन्सचा अभ्यास नाही केला सर. तरी 402 आले तिथं बी मेन्सला मला. तो रसायनच वेगळं आहे. कंबाईनच केलं सर. तेव्हा बी सोबत पेपर आलते ना. म्हणलं कंबाईन आपल्याला पोस्ट पाहिजे काही झालं ते. नाही असं वाटत नाही का तुझी दिशा चुकली? तू जर जेवढा कंबाईनला अभ्यास केला तेवढा जर राज्यसेवेला अभ्यास केला असता, तर कदाचित तू 21व्या वर्षी क्लास 1 अधिकारी झाला असता. झालो असतो सर, पण दिशा चुकली सर 100%. पण आता बी काही टाईम गेला नाही सर. आता बी करणार. आता कंटिन्यू अभ्यास ठेवणार. हो सर. करतो. म्हणजे घरच्यांना विश्वास बसतोय तू अधिकारी झालाय म्हणून? सुरुवातीला नाही सर. कारण कोणी गावात एवढं लहान आम्ही सेलिब्रेशन लई मोठं केलं सर गावात. बरं. तर त्याच्यामुळं
सगळे आश्चर्यचकित झाले, पण हळू सगळे साहेब वगैरे म्हणायला लागले गावात बी. बरं काय कसं होतं सेलिब्रेशन कसं झालं? सेलिब्रेशन सर जेवढी मेहनत होती तेवढं सेलिब्रेशन केलं. गावात मिरवणूक वगैरे काढली. बरं. बाकीचं भाषणं वगैरे आणि चांगलं बऱ्यापैकी माहोल केलं सर. काय आता लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? हो. लोकांचा दृष्टिकोन चेंज झाला सर आणि एक सांगतो आमच्या गावात एक 2-3 किलोमीटर अंतरावर एक लायब्ररी आहे सर. हं. तर तिथं एक 15-20 पोरं असायचे. 50 सीटचीच लायब्ररी, लहान लायब्ररी आहे आणि माझं सेलिब्रेशनच्या 8 दिवस नंतर ती लायब्ररी वेटिंगवर तिथं पोरं गेले आणि 5 ते 6 पोरं पुण्यात आले सर एम-पी-एस-सी करायला एक हं. 8-15 दिवसातच. बरं. म्हणजे तू अधिकारी झाला 21 वर्ष तर मी पण होणार असं समजून आलेत, की मोटिव्हेट झाले सर बऱ्यापैकी. बरं काय वाटतं तुला, की आता हे जे मोटिव्हेट झालेत, हे खरंच इंटरनल मोटिव्हेट झालेत, की तुझं यश पाहून किंवा तू झालाय म्हणून ते आलेत? मी झालं म्हणून बी आले आणि काहींचं इंटरनल बी असेल. पण सर इथं आल्यावर काय एक म्हणजे तिथं गावात राहण्यापेक्षा बाहेर आलं तर काहीतरी चांगलं क्षेत्रच भेटणार त्यांना म्हणजे इंटरनल किंवा माझ्या ह्याच्याने काही नाही हो, पण चांगल्या क्षेत्रात आले काहीतरी, नाही, बाहेर अभ्यासात पडल्यावर आले. काहीतरी होईल. हो. कारण पोलीस भरती करणारे पोरं एम-पी-एस-सी बी करू शकते. त्यांना बी कळलं कारण मी 12वीला मला मामाची पोरं वगैरे पोलीस भरती करायची. मला वाटलं मी पोलीस भरतीच करतो. पण मी इकडं आलो म्हणलं इथं बी आपण होऊ शकतो काहीतरी. बरं. मग मोठं क्षेत्र मग निवडलं. तू तसं पोलीस ते बी भरतीचे चांगलं पण आहे. क्लास केलते ना? मॅथ केलतं सर बाकीचं नाही. पण हं. थोडी एक 15-20 दिवस प्रॅक्टिस केलती मी. पोलीस भरतीच करायला स्टार्ट केलतं, पण नंतर मग इकडे आलो सर. मग पोलीस भरतीची तयारी करणारा तू इकडे कंबाईनमध्ये आला आणि पहिल्याच प्रयत्नात हो. पोस्ट घेतली. कदाचित जर तू राज्यसेवेकडे गेला असता तर राज्यसेवेमधून पण पहिल्या प्रयत्नात झाला झालो असता. असतं सर. पण मग आता राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला? करायचंय सर चालू. अजून काही केलं नाही. मी जूनला पेपर दिला तसंच गावाकडेच गेलो सर. स्कोर चांगलं होतं. फर्स्ट कीने 150 म्हणजे 300 मार्क होते मला. बरं. पण सेकंड कीने 14 मार्क कमी झाले माझे. तरी मला पी-एस-आयची आवड होती. त्याच्यामुळे मला एक पोस्ट तर भेटणार होती म्हणून गावाकडे गेलो होतो तेव्हाच. बरं. मग ते पी-एस-आयची आवड होती, माहीत होतं पास होणार आहे. मग ग्राउंड करायची प्रॅक्टिस कुठे केली का? ते पण गावाकडेच केली सर, पण ते बी असं कन्फ्युजनमध्ये एस-टी घेऊ की हे घेऊ. त्याच्यामुळे प्रॅक्टिसच केली नाही पहिले सुरुवातीला. हं. लास्ट 1 महिना प्रॅक्टिस केली सर. बरं. मग काय आता काय ठरलं? काय घ्यायचंय? आता सर अभ्यासच करायला आलेलो इथं पुण्याला. बरं. आता जर अभ्यास कंटिन्यू चांगला झाला अभ्यास तर एस-टी घेणार सर. हं. आणि नाही झाला चांगला अभ्यास तर मग पी-एस-आयकडेच जाणार. नाही तू फास्ट आहे, तुझा अभ्यास होणार. पण मला सांग आता हे जे काही नवीन विद्यार्थी आहेत किंवा आता तू पाहिलं असशील, हं. तुला तर आता तुझ्यापेक्षा जास्त वयाचे, तुझ्यापेक्षा 10-10, 12-12 वर्ष आधी अभ्यास करणारे पण विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत. तू पुण्यात अभ्यास करतोय. काय वाटतं बरं तुला काय वाटतं, की आता तू लायब्ररीमध्ये अभ्यास करतो. तुझ्या आसपासचे तुला मार्गदर्शन करणारे पण अजून पास झाले नसतील कदाचित. काय चुकतं नक्की? सर एक कन्सिस्टन्सी पोरं एक 2-3 दिवस करते, 2-3 दिवस परत गॅप आणि मार्ग चुकते सर. पहिले आपण हे जिथं हे जस्टच्यासाठी आलो आपण ते सोडून दुसरं काही बी दुसऱ्या क्षेत्रात जाते समजा. बरं. ते एक आणि डिसिप्लिन सर. कंटिन्यू तेच करणं आणि कमीत कमी सोर्स, जास्तीत जास्त रिझल्ट सर. त्याच्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन. तर ते पोरं कुठेतरी हे चुकतात तू सर. काय नोट्स वगैरे काढायचा? नाही सर, मी माझ्या बुक्सवरच अंडरलाईन शार्प एवढ्या होत्या, की तेवढंच केलं मी नोट्ससारख्या. हं. पण नोट्स वगैरे मी घ्यायचो, पण मला कधी आवडलं नाही सर. रेफरन्स बुकच वापरली. अच्छा. तर तुला पण माहिती आहे, की कॉम्पिटिशन काही सोपं नाहीये आणि हो. त्यातल्या त्यात एस-टी-आयसाठी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. राज्यसेवेची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी हा एस-टी-आयची तयारी करत असतो. त्यात तू पहिल्याच प्रयत्नात एस-टी-आय मिळवलंय. काय आता नक्की बऱ्याच जणांना हे ऐकायचंय, की तू आता तुझं सांगितलं, की तुझं दिवसभराचं शेड्यूल कसं असायचं. पण एक डिटेलमध्ये जर एखाद्या नवीन विद्यार्थ्याला जर सुरुवात करायची असेल, तर तू त्याला काय सांगशील? कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली पाहिजे? सर सुरुवात करायचं म्हणलं तर त्यांनी पहिले सिलॅबस वाचायला पाहिजे सगळ्यात पहिले. सिलॅबसनुसार मग अ, अ, सुरुवातीला स्टेट बोर्ड करायचे प्रॉपर. स्टेट बोर्ड केले, सिलॅबस वाचलं. त्याच्यानंतर एक-एक सब्जेक्टसाठी एक-एकच रेफरन्स बुक वापरायचं. पोरं तिथं बी चुकणार कारण एका सब्जेक्टसाठी 2-3 पुस्तकं वापरते. जास्तीत जास्त रिव्हिजन होत नाही आपल्याला पेपरच्या टायमाला. तर एक-एक बुक वापरायचं रेफरन्स बुक आणि क्वेशन पेपरवर जास्तीत जास्त लक्ष द्यायचं. मी क्वेशन पेपर डेली घ्यायचो सर. माझे डेली कमीत कमी 100 क्वेशन बघणे व्हायचे. बरं. तर क्वेशन पेपर जास्तीत जास्त आणि आपल्याला आवश्यकतेनुसार क्लास लावायचा असं काही नाहीये. आवश्यकतेनुसार क्लास करायचे सर. ओके. आता एक क्वेश्चन पेपर जे आहेत, याचा फायदा होतो? हो सर, 100%.
मग डेली 100 क्वेश्चन म्हणजे किती दिवस तू असं सोडवत होता? कंटिन्यू सर माझं शेड्यूलमध्ये समजा आता मी राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक वाचलं, हं. तर त्याचे लगेच क्वेश्चन बघायचो. मी पॉलिटीचं समजा संविधानाचं एखादं टॉपिक वाचलं, तर लगेच त्याच्यावरचे क्वेश्चन असं प्रत्येक सब्जेक्टचं टॉपिक वाईज क्वेश्चन बघायचो मी आणि कंटिन्यू होतं माझं 3 वर्ष. बरं. क्वेश्चन कधी सोडले नाही सर. टॉपिक वाईज क्वेश्चन. तू सांगितलं की कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. हो सर. तू असं कधी गावाला जाणे किंवा कुठे फिरायला जाणे असा काही गॅप पडत नव्हता? पडत होतं सर, पण असं कंटिन्यू नाही सर. म्हणजे 3 महिन्यातून एकदा गावाकडं, 3-4 महिने किंवा कधी-कधी 2 महिने आणि असं बी संडेला वगैरे क्रिकेट खेळायला जायचो आम्ही. हं. पण असं 6 दिवसात ते भरून निघायचं सर संडेचं किंवा गावातलं बी. तर जास्तीत जास्त टाईमपास नाही केलं. थोडंफार तर नॉर्मल पाहिजेच. एवढं जास्त बी अभ्यास नाही केला मी 8-10 तास हं. प्रॉपर. अभ्यास चालू असताना असं तुला विश्वास बसला होता की आपण पूर्वपरीक्षा पास झालो पहिल्याच अटेम्प्टमध्ये? बसलं तेवढा होतं सर. कॉन्फिडन्स होता का? सेकंड इयरला पास झाल्यामुळं सर मला कॉन्फिडन्स खूप जास्त होतं सर. अच्छा, सेकंड इयरला फर्स्ट अटेम्प्टमध्येच हां. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला होता. हो सर. पण ज्या दिवशी रिझल्ट आला, घरी सांगितलं होतं? सांगितलं सर. सगळ्यात पहिलं आईलाच कॉल केलता सर. बरं. रिझल्टचं असं होतं सर माझी सेकंडकीनी 14 मार्क कमी झालते आणि हं. पी-एस-आयचं ग्राउंड मी केलं नव्हतं हं. तेव्हापर्यंत. तर मला वाटत नव्हतं एस-टी-आयला बसेन, पण एस-टी-आयचं रिझल्ट लागलं. मला बघता आलं नाही ते माझे हातच कापत होते. मी मित्राला कॉल केला. हं. ते बी एस-टी-आय झाले प्रभू शिंदे सर. तर त्यांना कॉल केला. त्यांनी रिझल्ट बघितलं माझं. मी आज अजून ओपन नाही केलेली ती. बरं. त्यांनीच बघितलं. मग घरी कॉल केला आणि मग सगळे खुश झाले सर. क्या बात है! त्याच्यानंतर मग मिरवणूक वगैरे गावाकडे हो. पुण्यात होता की कुठं होता त्यावेळेस? मी तेव्हा संभाजीनगरला होतो सर. बरं. संभाजीनगरला म्हणजे अभ्यासालाच तिकडे की अभ्यासाला नाही सर, असंच गेलो मी. आता रिझल्ट बी पेंडिंगमध्ये होता हं. त्याच्यामुळे. मग तुला एवढा कॉन्फिडन्स होता की तू डायरेक्ट पेपर झाला की डायरेक्ट गावाला 6 महिने? हो सर, स्कोर चांगलं होतं सर आणि हं. पी-एस-आयचं शुअर बसणार आहे असं कळलं होतं. हं. त्याच्यामुळे मग आणि पुढची प्री बी निघणारच असं माहीत होतं सर बिना अभ्यासाचं. यावेळेस बी 60 मार्क आहे सर प्रीला. बरं. म्हणजे तुझा बेस एकदम पक्का झालेला आहे. हो सर. आता राज्यसेवेची तयारी सुरू केली का करायची? करायची आहे सर. कंटिन्यू करणार होता राज्यसेवा? हो सर. बरं. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये आता बरेच तुझे मित्र असतील किंवा हे सगळे गावाकडे तू जसं सांगितलं की आता बरेच मुलं तुला पाहून मोटिव्हेट होऊन इकडे आलेत. कुठल्या चुका यांनी टाळल्या पाहिजेत? चुका सर जास्तीत जास्त सोर्स नाही वापरायला पाहिजे. इथं आल्यावर आपण प्रॉपर अभ्यास करायला पाहिजे. परत एक मार्गदर्शक पाहिजे सर आपल्याला कोणतरी, की मी आहे तू करत जाय. माझे तसे भाऊ झालं, मामाचा मुलगा म्हणलं मी हं. पहिलेच इथं होतो. दाजी. मी सुरुवातीला पुण्याला आलो होतो सर ते सांगतो तुम्हाला. हं. तर मी पुण्याला आल्यावर मला म्हणजे तसं निगेटिव्ह नाही सांगणार मी. पण मोठे मुलं होते 2-3 नवीन-नवीन रूम होती. तर तिथं मला खूप निगेटिव्ह केलं सर. निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा त्यांनी रिॲलिटी बी सांगितली एक प्रकारे, की एम-पी-एस-सीत खूप जास्त क्राउड आहे. कॉम्पिटिशन खूप आहे. आपण आपल्यात तेवढी क्वालिटी नसली तर आपण गुंतून पडतो. 30-30, 32-32 वर्षाचे पोरं आहे, लागेल नाहीये. तर मी घाबरून गेलो बॅग पॅक केली सर त्याच दिवशी, की जायचं आपल्याला गावाकडंच. बरं. दाजींनी कॉल केला म्हणलं, "तू फक्त 15 दिवस राह, त्यांना ऑब्झर्व्ह कर, ते अभ्यास कसं करते, काय करते आणि तुझं आणि त्याच्यात काय डिफरन्स आहे." तर 15 दिवसात कळलं सर. आपण प्रॉपर केलं ना, तर होऊ शकतं. टाईमपास नाही करायला पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट आणि कन्सिस्टंट तेच करायला पाहिजे रिपीट. कारण सोर्स नाही चेंज करायला पाहिजे. कमीत कमी सोर्स त्याच्यावर जास्तीत जास्त काम करायला पाहिजे सर. हे बरं. नवीन-नवीन टाईमपास वगैरे नाही करायला पाहिजे. बरं. मग ते ज्यावेळेस तू आला होता पुण्यामध्ये, त्यावेळेस एकटाच आला होता? मामाचा मुलगा होता सर सोबत, पण हं. आम्हाला सोबत रूम नाही भेटली होती सर. ते अच्छा. अलग होतं. त्यांनी बी सांगितलं होतं तसं रिॲलिटी, पण ते माझे मार्क वगैरे बघितले. मी टेस्ट सीरीज सोडवली होती नवीन-नवीनच. तर कर म्हणलं होतं ते. होऊन जाणार मग तुला आपलं. माहिती होतं की एवढा अभ्यास करावा लागतो आधी? आधी नाही माहीत होतं सर. आधी 11वी-12वी म्हणलं ना सर मी कोरोनामधून आहे. हं. तर मग गॅपच होता. 10वी पर्यंत चांगलं केलं मी अभ्यास वगैरे. हं. पण नंतर मग आणि ते आवड बी निर्माण झाली सर एम-पी-एस-सीबद्दल. मग जास्तीत जास्त अभ्यास करायला लागलो. अगोदर काही माहीत मग लायब्ररी वगैरे लगेच जॉइन केली होती की कसं? लगेच जॉइन केली सर लायब्ररी मग वगैरे. लायब्ररीतली ते सकाळी 7:00ला येऊन बसणारी पोरं पाहून भीती नव्हती वाटत? वाटायची सर. काय अनुभव भीती होते त्यावेळेस? अनुभव असं सर की खूप कॉम्पिटिशन आहे असं वाटायचं. खूप अवघड क्षेत्रात आलोय आपण. पण कंटिन्यू तेच टेस्ट वगैरे सोडवल्या ना सर, त्याच्यानंतर कळलं आपल्याला की कॉम्पिटिशन आपल्या स्वतः सोबत आहे. आपण जास्तीत जास्त केलं तर जास्तीत जास्त पोरांना मागे सोडू शकतो सर. ओके. रिव्हिजन कसं करायचं? रिव्हिजन सर मी
जेवढं अंडरलाईन केले तेवढंच वाचायचं सर नंतर. हं. म्हणजे प्रत्येक आणि टॉपिक बी मी सिलेक्टिव्ह टॉपिक केले. कधीच तर पॉलिटीचं बुक पहिल्या पेजपासून लास्ट पेजपर्यंत कधीच वाचलं नाही सर. बरं. सिलेक्टिव्ह केलं तर त्याच्यात अंडरलाईन प्रॉपर. तर ओके. माझं रिव्हिजन बी लवकर व्हायचं सर त्याच्यामुळं. बरं. आणि परीक्षेला गेल्याच्या नंतर भीती वाटत होती? कारण हो सर. नवीन होता, पहिलीच परीक्षा होती. ते 1 तास जो होता, तो कसा हँडल केला होता? हँडलचं सर मेन्सचं सांगतो सर हं. तुम्हाला. मेन्सचं माझी पहिलीच मेन्स होती. मेन्सला अभ्यास बी तसं केलं होतं त्याच्यामुळं तेवढं टेन्शन बी होतं सर. तर मेन्सला मला झोपच लागली नाही सर. ज्या दिवशी पेपर होता मी 2 वाजता झोपलो होतो सर. आणि बरं. सकाळी 6ला मला जाग आली. 4 तास झोपलो होतो फक्त आणि उठल्याबरोबर बुकच होतं आणि झोपताना बुकच हातात होतं सर. हं. कारण टेन्शनमध्ये काही लक्षात राहत नव्हतं, पण फक्त वाचत जायचं आपल्याला बाकीचं कॉन्सन्ट्रेशन नाही होणार मग नंतर. त्याच्यामुळं टेन्शन खूप होतं सर. तिथं फक्त पेज उलटत होतं. मला लक्षात काही राहत नव्हतं. पण तेच सर टेन्शन खूप होतं. मग कसा मेन्सचा पेपर कसा दिला? कारण 2 पेपर होते. 2 पेपर होते सर. मेन्सचा पेपर पहिलं पेपर माझं तिथं चांगलं गेलं सर. मला कळलं की लँग्वेज आपलं बरोबर चांगलं गेलं आहे. आणि दुसऱ्या पेपरला सर थोडंफार पेपर बी टफ होता असं वाटलं मला. तर पण माझं मॅथ बसलेलं आहे असं कळलं मग नंतर रिलॅक्स झालो सर. पेपर लवकर झाला मग रिलॅक्स झालो सर नंतर नाही. आणि. पहिल्या पेपरला मराठी, इंग्लिश. मग इंग्लिश बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अवघड जातं. आणि त्यात तुझं 11वी-12वी कोव्हिडमध्ये झालंय. हो. काय कसं गेलं होतं इंग्लिश? सर इंग्लिशचं माझं बॅकग्राऊंड काहीच नाही सर. हं. आम्ही मराठी मीडियममध्ये सर आम्हाला इंग्लिशच वाचता येत होती फक्त समजायचा काही विषयच नाही. आणि 11वी-12वी तसंच मला तुम्हाला म्हणलो पहिले सायन्स मला पहिले समजायचं नाही काय आहे, काय आहे? आणि इथं आल्यावर मी क्लास केल्यावर मला क्लासच्या नंतर पहिले गणेश कड सरांचा क्लास केला सर मी हं. ऑफलाईनला. तर तिथं बेसिक माझं बऱ्यापैकी झालं. त्याच्यानंतर मेन्सला असताना मी महेश पाटील सरांचा ऑनलाईन क्लास लावला. बरं. क्लास टेस्ट सीरीजला वगैरे चांगले मार्क यायचे मला. मग तिथं 42 मार्क आलेले सर 50 पैकी इंग्लिशला. मग असं 50 काही पैकी नाही. 42 हो मार्क. सर. आणि इंग्लिशचा आधी काहीच गंध नव्हता. काहीच बॅकग्राऊंड नाही सर. पण कंटिन्यू त्याच्यावर काम केलं सर त्याच्यामुळं. म्हणजे एखादी गोष्ट येत नसेल तर त्याचा पिच्छा पुरवायचा. हो सर. बरं. आणि मराठीसाठी? मराठीसाठी मराठी माझं पहिल्यापासून बरंच होतं सर थोडं. हं. अ, अ, इथं बी मी अमोल सरांचा क्लास केला होता सर. क्लास मी सेकंड इयरला असतानाच केला होता. नंतर काही क्लास वगैरे केले नाही. नंतर वाळंबे सरांचं बुक आणि प्रॉपर आहे. तिथं माझं पॅसेज गणलं सर. पॅसेजचे 3 क्वेशन चुकले. बरं. 44 बरोबर होते मराठीचे. इंग्लिशचे 42. इंग्लिशचे 42, मराठीचे हो. 44. काय टॉपर होता काय इंग्लिशमध्ये? का होते इंग्लिशला मुलांना मार्क होते तसे? मार्क होते सर, पण इंग्लिश चांगलं जमलं सर माझं. मराठी थोडं हे झालं होतं. अच्छा. बरं. आणि ज्यावेळेस आता बरेच विद्यार्थी भीती असतात. तुझी तर पहिली परीक्षा होती. विद्यार्थ्यांचा अभ्यास भरपूर झालेला असतो. पण तिथे एक्झामला गेलं की त्या 1 तासामध्ये गडबडून जातात. भीती वाटते. म्हणजे गोल करताना चुकतेत. तुझ्या बाबतीत काय असं घडलं होतं? गोल वगैरे नाही चुकले सर. माझं सुरुवातीला व्हायचं. तर टेस्ट सीरीजला चुकायचो हं. मी 2-3 गोल सर. पण टेस्ट सीरीज मी टेस्ट पेपर मेनच्या टाईमाला मी कमीत कमी 100 पेपर सोडवले असेल सर. टेस्ट पेपर हो. म्हणजे घेऊन येऊन घरी की त्या ठिकाणी जाऊन सोडवत होता? त्या ठिकाणी जाऊन प्लस आम्ही लॅबमध्ये ग्रुप होता सर 4-5 जणांचं हं. मेन्सच्या रिझल्टच्या अगोदर. तर डेली एक पेपर सोडायचो सर. आयोगाचे झाल्यावर आम्ही टेस्ट सीरीजचे सोडवले. हं. ते सगळे मिळून 100 एक पेपर सोडवले सर. त्याच्यानंतर चुका कमीत कमी झाल्या सर. अच्छा. मग ज्यावेळेस तू 11वी-12वी तर कोविडमध्ये झालं. ज्यावेळेस मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचं ठरलं, एम-पी-एस-सी करायचं ठरलं, घरच्यांना माहीत होत्या या सगळ्या गोष्टी? ह्याच्यातली अनिश्चितता माहिती होती का? काही माहीत नव्हतं सर घरच्यांना. घरच्यांचं बी बॅकग्राऊंड घरचे शेती करते सर. हं. फक्त शिकायचंय तर कधी मला म्हणले नाही, की कुठं जायचंय तिथं जा म्हणले. हं. कधीच निगेटिव्ह बोलले नाही कधीच. वडिलांनी आजपर्यंत विचारलं नाही, किती अभ्यास केलाय, कधी पेपर आहे काय? वडील म्हणले, पैसे पाठवायचे, पैसे पाठवून द्यायचे. वडील तर तसं सपोर्ट केलं सर घरच्यांचं. कधी बी सपोर्टच आहे सर. अच्छा. आणि माहिती काही नव्हतं सर या क्षेत्रातलं. आणि मग ज्या दिवशी रिझल्ट आला, त्या दिवशी वडिलांच्या काय भावना होत्या? सर वडील रडले सर अक्षरशः. बरं. मी फोन केलता वडिलांना. म्हणलं रिझल्ट आलं, तर वडील बोललेच नाही त्याच्यानंतर. त्यांना हे माहीत होतं का एस-टी-आय म्हणजे काय किंवा काय हे या गोष्टी माहीत होत्या का? एस-टी-आय वगैरे काही माहीत नाही सर. फौजदार म्हणलं तर माहिती आहे त्यांना पी-एस-आय. ते ग्रामीण भागात सगळ्यांनाच माहीत असतंय. ते तर आता बी म्हणते सर पी-एस-आयच घे. हं. पण आता बघू सर. त्यांना काही माहीत नाही सर एस-टी-आय वगैरे. अच्छा. पण तू तर आता याचा अभ्यास करणार, राज्यसेवेचा अभ्यास कंटिन्यू करणार आहे. बरं तुला तू 2-3 वेळा उल्लेख केला, की तुझ्या मामाचा मुलगा अभ्यास करत होता किंवा तुझे दाजी पोलिसमध्ये आहेत.
यांची कशी मदत होत होती तुला अभ्यास करताना? मदतचं सर सगळ्यात पहिले मी 12वीच्या अगोदर कधी घर सोडून राहिलेलं नाही सर. हं. तर 12वीच्या नंतर जेव्हा पुण्याला आलो सर, तर ते मामाच्या मुलामुळं सगळ्यात मोठी गोष्ट मला करमायला काही टेन्शन झालं नाही सर. इथं मन रमलं माझं. त्याच्यानंतर दाजीचे कंटिन्यू कॉल असायचे मला, की "काय करू राहिलं, काय नाही. टेन्शन नको घेऊ, मी आहे. तुला कशाची बुकची गरज झाली, कोणाचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर." आणि मामाच्या मुलाने बी कंटिन्यू मला सांगायचं, काय करायचं, काय नाही. आणि माझं स्वतः बी केलं. त्यांना कॉन्फिडन्स आलं, की हे करू शकतो. मग त्यांनी बी सांगायला मला कमी नाही केली सर. क्या बात है! आजच्या पॉडकास्टच्या शेवटी काय सांगशील, की खरं तुझ्या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा कशाचा आहे? सगळ्यात मोठा वाटा आई-वडिलांचा आहे सर. बरं. कारण सपोर्ट खूप मोठा होता सर. हं. कधीच मी म्हणलो तुम्हाला तसं, की कधीच माझ्यावर डाऊट नाही घेतलं सर कोणी. तर ते बाकीचं मी बी त्यांना करून दाखवलं सर तेवढं. बाकीचं टाईमपास नाही केलं सर काहीच. कंटिन्यू अभ्यास, अभ्यास. नाही, तुझी जी कन्सिस्टन्सी होती, त्याच्यामुळेच खरं हे यश आलं. तुला परीक्षा काय होती हे कळलं. कळलं म्हणण्यापेक्षा तू ते अभ्यास करून जाणून घेतलं, की नक्की एम-पी-एस-सीला काय अपेक्षित आहे, यश मिळवायचं असेल तर काय? आणि तुझी ती कन्सिस्टन्सी होती. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी जुळून आल्या. फक्त एक चूक केली तू. ती म्हणजे राज्यसेवेचा अभ्यास केला हो नाही. सर. आणि त्याच्यानंतर परत तू 6 महिने पण वाया घालवले. माझी अशी इच्छा असेल, माझी वैयक्तिक माझी, की तू तुझ्याकडे सगळं आहे. फक्त आता राज्यसेवेचा अभ्यास सुरुवात करायची गरज आहे. करू सर राज्यसेवेचं आता सिलेबस वगैरे सगळं पहिले जस्ट कंबाईनचं चालू केलं तर तसंच राज्यसेवेचं एक पूर्ण अटेम्प्ट देऊ सर. 2-3 वर्ष एस-टी-आय जॉइन करणार जर अभ्यास झाला तर होणार सर अभ्यास 100%. नक्कीच. तू जी पहिली परीक्षा देशील, अशा पद्धतीने जर तुझा अभ्यास असेल, कारण तू सांगितलं तुला फास्ट आहे. आणि तू जर फास्ट असशील, अशा पद्धतीने अभ्यास केला, तर नक्कीच तुझी पहिल्या प्रयत्नात एम-पी-एस-सीमधून सुद्धा तुला पोस्ट मिळू शकते. अर्थात तू तसा प्रयत्न केला तर. खरं तर तू वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या. तू आधी म्हणला होता, की मी पहिल्यांदा बोलतोय. तू चांगल्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुझा मनःपूर्वक आभार. थँक यू सर.